महिला अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा सांगलीत मूक मोर्चा, निषेध मोर्चा। देशात आणि राज्यातील महिला अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून सांगलीत मूक निषेध मोर्चा काढला आणि या निषेध मोर्चामध्ये महिला हातात काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून सहभागी झाल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या निषेध मोर्चामध्ये महिलांनी मोठा सहभाग घेतला होता। महाविकास आघाडीचे नेते पृथ्वीराज पाटील, जयश्री वहिनी पाटील, संजय बजाज, पहलवान चंद्रहार पाटील, संजय विभूते यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच सामाजिक राजकीय संघटना, महाविद्यालयीन युवती सहभागी झाल्या होत्या। स्टेशन चौकात या मूक मोर्चाची सांगता झाली। यावेळी अनेक महिला मुलींनी आपल्या संतप्त भावना मांडल्या। मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता जे शासन कुठं मदत करायला असं वाटत नाहीये, कारण बंद दडपण्यासाठी हायकोर्टचा वापर तुम्ही करताय। तुमच्या काळामध्ये असे अनेक बंद तुम्ही केले, परंतु ज्या बंद मध्ये आज तुम्ही बंद दडपला, त्या बंद जे दडपला तो त्या मुलीचे आई वडील यांना काय वाटलं असेल। शंकरच्या मुलीच्या आई वडिलांची भूमिका बघा आणि इथल्या हजारो तरुणांची असणारे आणि आपल्या सर्वांना जी भावना व्यक्त आज आपण महिलांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, ज्या पद्धतीने एका महिलेने संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचं नाव उंचावलं, ऑलिम्पिकमध्ये 2-2 पदकं घेऊन, त्याच भारत देशाचा आज संपूर्ण जगाचा विचार केला तर महिलांच्या अत्याचारावरील सुद्धा क्रमांक 1 लागतो। त्यामुळे या सरकारनं ज्या पद्धतीने मागे सांगितलं की 2 तासामध्ये काल निर्णय झाला की बंद मागे घेण्याचा कोर्टामध्ये, त्याच पद्धतीनं 2 दिवसात या नराधमाला फाशी झाली पाहिजे, ही भावना मी व्यक्त करतो सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।